नमस्कार मैत्रिणींनो, गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. मराठी वर्षाचा हा पहिला दिवस, तसेच 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. दारी उभारलेली गुढी हे विजयाचे व समृद्धीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी महिला नऊवार साडी नेसून तयार होऊन नववर्षाचे स्वागत करतात. पण नऊवार साडीवर कोणती ज्वेलरी घालावी, कसा लुक करावा हा प्रश्न असतो. तर ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये नक्की देणार. तर चला, तर मग नऊवार साडी म्हटली की सर्वात पहिले आठवते ती म्हणजे नथ. मराठमोळं सौंदर्य म्हटलं की नाकातली नथ ही आलीच पाहिजे, आणि नथ नसेल तर मराठी स्त्रीचा शृंगारच अपूर्ण असतो. नाकात नथ आली की ती पण नऊवार साडीवर, स्त्रीचं सौंदर्य एक वेगळाच उठाव येतो. नंतर येते तो आंबाडा. नऊवार साडीवर आंबाडा खुलून दिसतो, आणि मग तो वेगवेगळ्या प्रकारचा असला तरी चालतो, पण एकदम त्याच्याने सौंदर्य एकदम खुलून आणि उठून दिसतं. नऊवार साडीवर तुम्ही मोत्याचे दागिने घालू शकतात. तर मोत्याच्या तुम्ही चिंचपेटी, बुगड्या, मोत्याच्या बांगड्या घालू शकता. तसेच नंतर येते गोल्डन ज्वेलरी. तर गोल्डन ज्वेलरी तुम्ही घालणार असाल तर कानातल्या कुड्या, मंगळसूत्र, ठुशी, लॉंग हार, मोहनमाळ हे परफेक्ट मॅचिंग आहे त्याच्यावर. त्याच्याने सौंदर्य अगदी खुलून दिसतं. कमरेचं बेल्ट तेही एक सौंदर्याचं आकर्षण असतं. आणि आजकाल तर सिल्वर ज्वेलरीची पण फॅशन चालू आहे. ही सिल्वर ज्वेलरी सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. ही पण तुम्ही साडीवर, नऊवार साडीवर घालू शकता. अशी ही माहिती आय थिंक तुम्हाला नक्की आवडली असेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी पटापट तयारीला लागा.